अयोध्येतील शरयू नदी तीरावर सध्या जोरदार तयारी सुरू आहे। 30 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला येणार आहेत आणि त्यांच्यासाठी अयोध्या पुन्हा एकदा सज्ज झाली आहे। शरयू घाट नदी घाटवर वेगवेगळे ठिकाणी पोलीस कंट्रोल रूम सुद्धा तयार करण्यात आलेली आहेत। सध्या आम्ही अयोध्या सरयू नदीच्या घाटावर आहे आणि इथे पोलीस कंट्रोल रूम असणार आहे आणि हे संपूर्ण तयारी सुरू झालेली आहे। माझ्याबरोबर सिद्धेश पाटील आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल तुम्ही, किती दिवसापासून हे काम सुरू आहे आणि कसं हे काम सुरू आहे, काय सांगाल? हे आमचं काम सुरू झालेलं हार्डली 10 दिवस झालेले आहेत आणि काम मला पण चांगलं जरा थोडंसं जोर लागलेला आहे। काम पण तशा पद्धतीने चालू आहे। आता हे आमचं काम बनवण्याचं लॉजिक हे आहे की 22 तारखेला इकडे एवढी गर्दी होणार आहे, भीषण गर्दी होणार आहे इकडे, त्यामुळे पब्लिकांना थांबवणं एवढं सोपं नाही होणार आहे पोलिसांसाठी। त्यासाठी आम्ही एक थोडंसं डिफरंट टाईपचं एक हे बनवतोय, कंट्रोल रूम त्याला बोलणार। हा जरा थोडा मोठा आहे, हा जो मेन पॉईंट आपण दिला इकडे गंगा नदीची आरती पण होते, मे बी म्हणजे फोटोग्राफर कॅमेरा त्यांच्यासाठी पण थोडंसं चांगलं होईल। आणि एक थोडं पुढे राईट साईडला एक आहे कोपऱ्यावर, तिकडे एक कंट्रोल रूम आम्हाला बनवायचे, तसे 3 बनवायचे आम्हाला। सिद्धेश पाटील त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे नवी मुंबई वाशीच्या राहणारा माणूस आहे आणि त्यांनी सध्या जे पोलीस कंट्रोल रूम आहे त्याचे तयार करत आहे पोलिसांसाठी। कॅमेरामॅन मोहन दुबे सह आनंद पांडे, अयोध्या।